हाय गाईज. हाय गाईज. आज खूप दिवसानंतर आम्ही परत एकदा व्लॉग चालू करतोय. हो, सो आता स्वप्नील कामावरून आलेला आहे आणि लवकर आलो. आज लवकर आलो कामावरून. आणि त्याला आज बोंबील खायची खूप इच्छा झाली आहे. सो येताना तो बोंबील घेऊन आलाय. सो आता मी ताजे बनवणार ताजे आहे. बोंबील आणलेले आहेत. बाकीचं जेवण झालेलं आहे. भात, डाळ आणि वाटाण्याची भाजी बनवली आहे. सो आता मी बोंबील बनवणार आहे. सो दाखवते तुम्हाला. ओके. ओके, सो बोंबील. बोंबील मला आधी आवडत नव्हते, पण आता लग्नानंतर आवडायला लागले. लग्नानंतर सगळी मच्छी आवडते तुला? नाही, मी आधी मच्छी खात पण नव्हतो जास्त, पण लग्नानंतर मग आता हिच्यामुळे खावे लागतात आणि मला आवडते पण म्हणून खातो. आलं लसूणची पेस्ट, मीठ टाक. असं पसर. मस्त मस्त बोंबील बनतायत. हे काय कोकम आगळ सगळं टाकू? किती टाकू? टाकायचं आता? हां, थोडंसंच घे. बस थोडंसं घे अजून. बस. थोडं दे. अरे मागे का पडते? धार लाव. धार लावलं मग ते जास्त पडतं ते. थांब, बघितलं का? घेतलंय कमी, सांडवलं जास्त. प्लीज आमच्या कुकिंगला इग्नोर करा. का बरं? मी कुकिंग नाही, छान हा छान बनवते. सुग्रण आहे माझी बायको. हो. हो, सगळ्या गोष्टी बनवता येतात तिला, टोटल सगळ्या, जेवणापासून माणसांपर्यंत सगळ्यांना बनवते. ब्रँड नाही दाखवणार आम्ही. जोपर्यंत पैसे देत नाही ना तोपर्यंत आम्ही ब्रँड नाही दाखवणार. किती टाकू? बस. टाकायचं पाहिजे. बस ना, माझं मग बरोबरच असतं. अजून लागेल. हे मुद्दाम जास्त टाकायचं नाही, कुठे बघ ना, कमीच आहे. बस, जोपर्यंत मिक्स नाही करत तोपर्यंत कसं समजणार ना कसं. म्हणजे यात चुकी माझी नाही, चुकी तुझी आहे. तरी बोललो, हे असंच ओपन कसं काय ठेवणार? थांब 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 थांब. ठेव आता. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. तिथे उचलायचं आणि असं ठेवायचं बस. हे काय? त्याच्यात आहे रवा आणि हे तांदळाचं पीठ. त्याच्यात आहे रवा आणि तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ टाकेन. आणि हे आमचे बोंबील. हो, पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली कवरी. नाही, पापलेटवाली नाही, बोंबीलवाली. बोंबीलवाली होशील का माझी नवरी. आता थोडंसं लाल मसाला पण टाकला मी. हात धुवून घेत आहेत त्या. हायजीन इज इम्पॉर्टंट. आता आता
तेल टाकलेलं आहे. तेल थोडं जास्तच लागतं. हा, बोंबील आहे ना त्यामध्ये तेल थोडं जास्त लागतं. सांगितलं पण आहे तेल कमी वापरा, पण आमच्याकडे तेलाचा साठा खूप आहे. हे किटलीभर तेल आहे आमच्याकडं, त्याच्यामुळं आम्ही टाकतोय. हे आता बोंबीलला व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेलं आहे. मॅरिनेशन झाल्यानंतर झालेलं आहे का मॅरिनेशन? ओके. वासाड्या हाय बोल. हाची हाय हाय बोल. तर हा बोंबीलला रवा लावून झालेला आहे आणि आता हे बोंबील त्या तेलामध्ये टाकायचे. आयुष्यात मला हीच किरकिर आवडते आणि काय नाही. तुम्ही मजा घ्या बोंबीलची. तुला कसं वाटतंय आपण एवढ्या दिवसांनी ब्लॉग शूट करतोय तर? असं वाटतं खूप दिवसापासून तुला बोलत होती तर ऐकत नव्हता. वेळ नव्हता भेटत म्हणून ऐकत नव्हतं ना. आता वेळ भेटलाय तर करतोय. आता ह्याच्यानंतर परत आमचा कधी ब्लॉग येईल आम्ही सांगू शकत नाही. जेव्हा ब्लॉग येईल असं समजायचं मला वेळ भेटलेला आहे. पलटी होतंय की नाही? थोडं समजून घ्या आम्हाला. कॅमेरा अँगल वगैरे समजून घ्या, कारण नवीन नवीनच चालू केलंय ना, आम्हाला सवय नाही आहे. किती मस्त दिसतंय. हा माझा बोंबील. आणि अजून काय इथे तेव्हा इथे आंबे आहेत. आंबे थंड करायला ठेवलेले आहेत, कारण आंब्याने पोट गरम होतं ना, म्हणून थंड करून खायचे, असं ह्यांचं लॉजिक आहे. मग त्यातून ते निघतं काहीतरी. काय निघतो? रस निघतो. काय बोलता तुम्ही त्याला? माटा? बाटा? बाटा. बाटाची चप्पल नाही, त्या आंब्यामध्ये जे कोई असते ना त्याला हे बाटा बोलतात. बरोबर ना? आंबा कोणता फेमस आहे? हापूस आंबा. कुठं असतो तो? आमच्या पुण्याला. पुणे टू कोंकण. प्रवास कसा वाटला? कुठं असतो? कोंकण कोंकण. आंब्याचा राजा बोल. आंब्याचा राजा राजा. आंबाचा राजा हापूस. कुठे पिकतो तो? आमच्या पुण्यामध्ये. आमच्याकडे पण पिकतो ना आंबा. झालेलं आहे, आता मी काढतो. साईडला ठेवतो. आता दुसरा लॉट रेडी होतोय. हे बघा, असा करतात तेलाचा कमी वापर. अरे याला जास्तच लागतं फिश फ्रायला. हा, म्हणून तर सांगितलं तेलाचा वापर कमी चाललाय. एक नंबर, एक नंबर.
असं